खूप प्रेम आहे खूप. अहो काय असं 17-18 वर्षाच्या म्हाताऱ्यागत करायला लागलाय, नीट करा तोंड. माझ्या खुशी की असू येते. ते असंच असतं, त्यांना ना दोष द्यायला लागतो कधी कधी. अरे बाई तुला खरं सांगतो, नका करू लग्न. नका करू लग्न. ऐक माझं, तू जिथं तिथं चांगलं आहे. लग्न नको करू. 4 टाइम मार खावा लागतो आणि स्वयंपाक तर वेगळाच करून आपला खावा लागतो भाऊ. नाही रे भाऊ, मग एक तर पोरी भेटत. अगं अश्विनी, अगं चहा येतो का नाही आजचे दिवस? आले हो. अरे चहा बनवत होती का भाजी बनवत होती एवढा वेळ? चहा. हो काय कोरा चहा? दूध? दूध शेळीने दूधच दिलं नाही. अरे शेळीने तर म्हशीचं घ्यायचं असतं ना. हे काय माझ्या दूध एकूण नाही एकच शेळी आणली माहिती, पण ते जाऊ द्या. मी कशी दिसते? थांबा पहिले चहा पिऊ दे मला. कशी दिसते? बरं हे कोणाचं चोरलं गॉगल? अहो चोरले का? तुमच्या डोक्यात पाणी झालंय का? तुम्ही काय म्हणता? तू काही नटत नाही, काय मेकअप करत नाही, म्हणून मी आज किती मस्त साडी घातले, किती मस्त मंगळसूत्र घातले आणि मस्त गॉगल लावले. तुम्हाला आवडते ना हिरोईन सारखं राहिलेलं? अगं तू हिरोईन कमी हिरो जास्त दिसतीये. हा का? बाई बाई बाई. बरं मग मी रोज घालला स्वयंपाक करता? अरे बाबा रोज नको घालू. का? काय होईल माहिती का, तू साखरच्या जागी मीठ टाकून देशील, मिठाच्या जागी साखर टाकून देशील. पहिले तू काळा गॉगल आहे आणि तुला दिसायला कमी आहे. तुम्ही तर माझी कवा तारीफच करत नाही. अगं नको रडू. तरी पण तुम्हाला याची आहे तशीच चांगली दिसते नाही हा ना? का? हा. बरं. फक्त काय थोडं बाबड कमी करत जाय आणि आवाज थोडा ना खाली. तुझा लय लय आवाज आहे का तुझा? माझ्या कानातून असं एकदम रक्त निघलं होतं कधी कधी. आहो वहिनी ये ना, बस ना. आज ना पाहुणे आलते घरी. हो का? हो. मग पसंत पडला का मुलगा? नाही आवडला. का? तो पोरगालाही हळू बोलत होता, मला ऐकायलाच आहे ना. बघा मी मोठ्यानं बोलते, तिला हळू बोलणारा नवरा आवडत नाही. मी खाली मोठी भोंगा बोलतो. आता तुम्ही मला म्हणताय तू जरा हळू बोलत जा. मग काय झालं? काय नाही वहिनी, मुलगाच आवडत नाही मला. वहिनी तो महेश दिसत नाही आता. हा का? हो सकाळीच येऊन गेलंय. सकाळी? हा का ग? त्याच्याकडे काही काम? नाही वहिनी, असंच विचारत होते मी. हा का? चांगला पोरगा आहे ना? छान दिसतीस. छान दिसते ना? हो मस्त दिसतीस. Thank you. हो. तुम्ही काय बघताय असं डोळे काढून हातात देऊन तुमच्या नाही मी म्हटलं असं मुलगा नसं सापडत तर मी आहे तर. तुम्हाला कळतं का? काय वहिनी? अरे आता तुझंच नाव घेत होतो आम्ही महेश. तुला 100 वर्ष आयुष्य आहे महेश. कसा आहे? मस्त आहे. मस्त. आणि तू सकाळी दूध टाकाय गेलेला? गेलो होतो, वापस आलो. हा का? हा आम्हाला पण 1 लिटर दूध द्या. चालेल ना. हा दूध देत जा राव. ते कोरा चहा आज पिऊन दिवस कोरा काढून चहा लागू राहिले मला. बरंच चपेले तुम्ही. हो. हा मग वहिनी, तुम्हाला तर माहिती आहे आम्ही लहानपणीचे मित्र आहे गणू. हा माहिती आहे ना. मग त्यात काय नवीन आहे तुमचं? हा नवीन तर काय गणू, 2 मिनिटं बाहेर चल ना, बोलायचं तर. अरे इथंच बोलला काय आलं? कामाचं आहे थोडं. हो, चल. हा कामाचं? थोडं कामाचं आहे, आम्ही बोलून आलो. चल 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 ना, उठ. अरे काय वहिनी हा बोल ना महेश, काय म्हणतो? गणू, आता तू लहानपणीचा मित्र आहे माझा. हा काय झालंय? माझं एक काम करून घे. सांग ना काय काय झालं? ते आत्ता नाही का घरात आली तुमच्या मुलगी नेहा? अरे हा अरे हा ती आत्ता आहे ना, ती विचारत होती मला काय? म्हणजे ते पोरग उडून आलं का म्हणतो महेश. हा का? हा विचारत होते आत्ता. ते तिचं माझं जुळून दे ना. अरे जुळून दिलं काय नाही विषय. अरे तो साठी काही त्यासाठी जान हजीर आहे. काही किरकोळ आहे विषय. तेवढं करून द्या काम. करू आपण. आहे पा एक गोष्ट ऐक. काय? जर आमच्यामुळे जुळलं तर चांगलं आणि तुमचं वाईट झालं तर मग नाही वाईट काय म्हणजे हवंय. खरंच प्रेम आहे रे तिच्यावरती माझं. बघ जे आहे ते मनापासून बोलतोय ना तू. हा मग नाही तर कसं उद्या वाईट झालं तर आमच्यापर्यंत नको यायला नाही बघ. रे, तुझं नाव नाही ती ना. माझी उलट- बायको सटकेल दिमागाची आहे. ती काही बोलती मला भाऊ. नाही वहिनी किती चांगले आहेत रे. चांगलं तुझ्या समोर येते. मला माहिती आहे माझ्यावर काय परिस्थिती चालू आहे. बिना लग्नाचाच बरा आहे. लग्न झालं आल करा होत. रे माझी तुला काय सांगू मी महेश. अरे माझं अजून व्हायचं बाकी आहे. सगळं सुचवलं ऐकून मला. मग माझं तर होऊन दे ना, मला पण मार खाऊची वाटतं. मी मारतो ना तुला. नाही मला तिच्या हातचं माझं चांगलं वाटतं. नको करू आता. ऐक ना माझं. पण ठीक आहे तुला करायची इच्छा आहे ना. हा तुला व्हायचंच आहे ना बरोबर. हा मग होय बा. बरबाद नाही होणार ती. कशी चांगली आहे ती. बायको लग्नाच्या आधी चांगल्याच असते सगळ्या. बायको हा शॉर्ट दे मग. ते निर्मस पाकिट आणायचं काय झालं? काय गुलू गुलू करत बसलंय? हा अगं माय अजून 10 मिनिटं झाले नाही मला इकडे येऊन. 10 मिनिटं म्हणजे काय? तुम्ही काय 10 मिनिटासाठी आलाय का बाहेर? काय व काय नाही, ते त्याला बोलत होतो काय? आपलं.
काम आमचं थोडं जायचं होतं, चालू फिरायला असतं जरा चाललो काय होतो. तर तुझ्याच मागं मागं फिरायचं का मग काय आहे का नाही कोणाला मला फिरता? मला लाईफ का आहे का नाही मित्र काय आहे का नाही मला जिंदगी जगायचं काही तुमची लाईफ होती, मित्र होते, तर मला कशाला लग्न करून आणले तर झक मारायला. मग जायचं जे मग ए अरे इथं आम्हाला भेटत नाही, तुला भेटली तर सांभाळ ना, तिला कदर कर ना त्या बायकोची. ठीक आहे बाबा ठीक आहे अहो, वहिनी, रडू नका रडू नका अरे रडायला लागली अरे रडू नका. माझ्या अंगावर येत ना असं तर का तुम्हाला माझी माया येत नाही भाऊजी? तुमच्यासारखा नवरा भेटला असताना मला समजूतदार, तर माझं ना लय भलं झालं असतं. हा, मग मी काय समजूतदार नाही का उठता बसताना मला कामच लावत असतो. बाबा अरे फक्त चहा बनवायला लावला त्यात बी कोरा चहा बनवला आणि त्यात दूध नाही ना साखर नाही समजत आहे ना तुला? त्या अरे, चांगल्या बायकोला तू अरे नाही का महेश तिच्यावर बोलावला? नको जाऊ ते रडून नाटक करते ती अरे किती चांगली ती बायको. म्हणजे मी नाटक करते. अरे चांगली बायको आहे तुझी, तुला काळजी घ्या नाही काय नाही. अरे तू पण ते- बघा भाऊजी किती प्रेमानं वागतात. नाही माजणार हो तुम्हाला. काय झालं का रडताय? काय झालं? केव्हाची बसली होती एकटी. मग मी काय करू? आ तू बसली होती तर तुझं काय कर्ज घेतलंय का आम्ही? वहिनी ऐका ना, काय मला तुम्हाला काय सांगायचं होतं. काय बोल पटकन, काय सांगायचं? हे तर आमच्या नवरा बायकोचं चाललंय अजून. अहो तुमचं काय वा? हे तू बघा थांब नाही इकडं. मला ऐकू दे ना काय म्हणते काय ऐकायचंय? जावा तिकडे घरात पळा जावा. ऐका ना, हा काय बोल. मला ना तो महेश खूप आवडतो. असं काय? म्हणूनच 4 महिने काय आमच्या घराला माती ठेवली नाही. आ सारखी येते या, हो वहिनी, म्हणूनच एखादा नवरा पसंत करून जाई नाही तू. तुम्हीच करा ना काहीतरी, तुम्हीच करू शकतात. अहो बावळट गत काय करताय? तुमचं काय काम आहे? घरात जावा म्हणलंय तुम्हाला. मला पण ऐकायचं काय म्हणते ती बरं ऐकायचंय इकडे बस कर, लाजायचं आणि लपायचं. आता आम्ही चांगलीच ओळखते आणि भाऊजी तुम्हाला पण ओळखते आणि हिला पण ओळखते. ते तुमची 4 महिन्यापासून मी नाटकं बघते, कळलं का? तुमचं दुपारी घरी येणं, हिचं तुम्ही आल्यानंतर 1 तासाने येणं. तुझं काय म्हणणं आहे? आ तुम्ही माझ्या आईशी बोला ना. आईशी नाही बोलत मी, तुझ्याशी बोलणार आहे. काय लग्न करायचंय का? बघा उद्या तुझं चांगलं झालं तर तुम्ही आमच्याकडे येणार नाही, पण वाईट झालं का तुम्ही आमच्याकडे भांडाय याचाल. तसलं आम्हाला चालणार नाही. काय नाही वहिनी, असं काही नाही. काय हे तुमचा 7 जन्माचा जोड आहे, कळलं का? लग्न काही हेच नसतं. आमची रोज भांडणं लागते ती, पण आम्हाला एकमेकाशिवाय करमत ही नाही. हाय का नाही? नाही करमत मला तर करमत हेच प्रेम असतं ना वहिनी, तेच पाहिजे मला. रोज रोज भांडण नाही, रोज भांडण नाही पाहिजे वहिनी. नको ना. हा आणि आमच्या मागे लय ताप आहे. आता तुमच्या दोघांचं लग्न झालं, एकदाच तुम्ही गेलं तर शेजाऱ्यांचं पोरग पण आम्हीच सांभाळतोय. हा म्हणली लग्नाला. मग आता काय तुमचं कान कुठं हा. येतं? तुम्ही एकमेकाशी बोललाय का कधी? नाही. मग साईटला जा, बोलून घ्या. जावा महेश भाऊजी, जावा. अरे एवढा जायला लाज काय? लवकर. काय ह्यांना लग्न हे करायचंय हा. आणि लाजी वाटते. तुम्ही एवढे लाजले होते का? हे करते बघा ते किती प्रेमानं बोलते. त्याला कळणारच त्याचं लग्न झाल्यावर बायकोचा काय लाड असतो तो आणि बायको कशी वागते ते. कशी वागते बायको म्हणजे नाही, मला कशी- म्हणताय का? नाही मी मला म्हणतोय त्याला कोण म्हटलं कुठं काय म्हटलं. मग ते बघा किती प्रेमानं बोलतेत. असं हा. तुम्हाला कधी जमलंय का प्रेमानं बोलायचं? लग्न अगोदर सगळं असंच असतं, लग्न झाल्यावर ते गोष्टी बदलत असत्या. म्हणजे चुका काढायच्या ना. तुम्ही हे असंच नाटक केलं होतं माझ्यासोबत. काय विश्वात राहायचं, कळलं का? हा नाहीतर असं अरे भाऊ. भाऊ नाही, बायको. काय? हा बायको कसं? आता पहिले 3 टाइम मारत होते, आता 4 टाइम मारायला लागली तू. नाही काही नाही तुम्हाला ना जावा चपात्या करा, जावा. अच्छा पाहत्या मग तुम्हाला त्याची शिक्षा. बघा आली. मग काय जुळे कसं आहे? आमचे विचार जुळे. मग तर चांगलीच गोष्ट झाली. मग आता लग्न लावून द्या वहिनी आमचं. लग्न कसं करायचं? लग्नाचं देऊया का? मग द्या लावून आता काय. असंच ह्यांचं ना आपणच लग्न लावून देऊया असं. हा मनातून असलं तर सर्व जमतं. काय एवढा मोठा मांडव घालायचा, एवढी मोठी माणसं बोलवायची, काहीच उपयोग नाही. तुम्ही सुखी तर सर्व सुखी, बरोबर ना? बरोबर आहे वहिनी. अगं पण त्याच्या आई वडिलांना तुझ्यावर लागत. कशाला नको, तुम्ही आहे ना, तुम्ही दोघं लावून द्या आमचं. हे तुम्हाला बघ काही झालं ना पुढं आपण फसू. नाही काय नाही होणार. काही नाही ना. नाही काय नाही. वहिनीचं ऐकते माझी मम्मी, वहिनीच्या पुढे नाही. वहिनीचं लय ऐक. हा वहिनीचं ऐकतं ना. असंच उद्या काय भांडण वगैरे झालं ना, वहिनीच्या दारात यायचं नाही, सांगून ठेवते. वहिनीला पकडायचं भाऊ. कुठे काय होतं? आता तुमचं पण होतं ना, पण प्रेम किती तुमच्यामध्ये? तर आमच्यात ना लय प्रेम आहे. हाय का नाही? हो खूप प्रेम आहे आमच्यात, खूप प्रेम आहे. हा खूप प्रेम आहे.
खूप अहो काय असं 17-18 वर्षाच्या म्हाताऱ्यागत करायला लागलाय, नीट करा तोंड. माझ्या खुशी की आसू येते. ते असंच असतं, त्यांना ना डोस द्यायला लागतो कधी कधी. डोस सारे बाई तुला खरं सांगतो, नका करू लग्न, नका करू लग्न. ऐक माझं, तू जिथं आहे तिथं चांगलं आहे, लग्न नको करू. 4 टाइम मार खावा लागतो आणि स्वयंपाक तर वेगळाच करून आपला खावा लागतो भाऊ. नाही रे भाऊ, मग एक तर पोरी भेटत नाही, त्याच्यामध्ये मला करू दे लग्न माझं. मला करायचंय लग्न. मला करायचंय. अरे माझ्या राजा, ऐक रे, ऐकायला का, ऐक रे माझं. मला आवडते ती. तू अगं, कोण गेलंय मी एवढं वरडायला झालं? काय झालं भाऊजी? काय म्हणत होतं ते? काय म्हणत होतं? काय काय नाही म्हणलं. काय नाही करू. ऐक माझं बाई, काय म्हणत होत? खरं खरं सांगा. तू जेव्हा म्हणतो की लग्न नको, लग्न नको मला काय म्हणजे तुम्ही माझ्याशी लग्न करून पस्तवले का? पस्तवले का? काही पण नाही नाही बोलतो. तुम्ही भांडण नका करू राव. मला माझं जमून द्या. तुम्ही तुमचं काय दोघांचं चाललंय, माझं जमून द्या ना. नाही जमून देत. हा. चला निघा तुम्ही पिणीत ना घराच्या बाहेर. नाही. वहिनी, हा? असं नाही करायचं. हे मग? तू तुम्हीच. तुम्ही कशाला रडतात? गप्प बसा तुम्ही. आमचं नाही झालं लग्न. अरे तुम्ही तुमच्या दोघांचं जोडपं बघून माझ्या डोळ्यातून पाणी आलं. छान. बरोबर. जाऊ द्या ना आता रडू बी नाही का जाऊ- माझ्यासाठी? मी ही माणूस काढकडे नंतर बघते. तुमचं ना आपण लग्न आशीर्वाद देते, पाया पडा. बरं आता ना तुमचं लग्न लावून देते मी. मंदिरात जाऊ आपण. लग्न मी निम्मा खर्च करते. काय कळलं? निम्मा खर्च कोणता? निम्मा म्हणजे बाकीचं ते करते, बाकीचं मी करते. चल. जाऊ दे ना, 2 हाताचे 4 हात होते. चला वहिनीला चांगले. चांगले. चला इथं उशीर झालाय, आमच्या घरापाशी गर्दी त्याला हसायला हवं ना. असं काय झालंय तुम्हाला? कोण अरे, गेलंय का? अगं कोण पण गेलंय का? माझ्या जावा खिशाला भांडी घास. कात्री लागली ना इकडं. कशाची कात्री? आता का फुकट लग्न होईल का? मग असू द्या ना, काय होतंय? ते का कुरमुडे बिस्किट आहे का लग्न करायचं? तुम्ही लय बोलू नका, शांत बसा. मी त्यांचं लग्न करून देणार आहे, नंतर पैसे घेणार आहे मी. कळलं का? जावा तुम्ही घरात जावा. येताय का नाही लग्नाला? चला लग्नाला. कोणी ए, भिकारी, अरे तू भिकारी नाही मी तुला मी तुला लहानपणीच अरे महेश तू मारलं मला. अरे थांब, रडू नको यार, नीट बोल. ए, झालं काय असं पण? कस काय? अरे माझी बायकोनी लय मारलं मला. तू बरोबर म्हणतात नको लग्न करू. आले ना आजकाल. लय मारलं मला तिने. टेन्शन मारलं तुला तर. ते नको. मी तर अजून हात नाही लावला नाही रे. अरे तुला तरी हात मोडला. पाय दिसतो का? पाय अरे नकली पाय तू सगळं माहितीये का? बायको लग्न नाही करायला पाहिजे. लोक केलं मी तू ऐकायला पाहिजे होतं तुझं. आता काय होऊ शकतं रे दादा? कुत्र्यावानी मारलं मला इकडे. आता याला काही उपाय नाही. एक दिन की मजा आहे, जिंदगी भर की सजा. वहिनी कुठे गेलं? वहिनी वहिनी येतच असेल. भिकारी नाही तुमचं भाऊजी? महेश येतो. हे काय? आणि लय मारलो मला. बापरे, नुसतं बघितलं का मी तुमची किती सेवा करते? हे बघा सेवा, चांगली सेवा माहिती माझ्या पायाची सेवा. भाऊजी, खूप लागले का तुम्हाला? खूप लाकडाने मारती ती मला. लाकडाने मी तर तुम्हाला हातानं मारते, लाकडानं मारते. कुत्र्यावानी मारत होती ती. कुत्र्यावानी मला तंगड चोळलं, हात तोडून टाकला माझा. अरे त्याला पाणी द्या यार, मरून दे नाही त्याचा. पाणी बिणी आण त्याला. गप्प बसा. काय झालं? कशामुळे मारलं भाऊजी? चहा मध्ये तू उलशिक्षी साखर कमी पडली. असा मारला मला, असा मारलाय. मी भांडे घासतो, धुणं धुतो, फरशी पुसून घेतो, तरी मारती ती मला लय. तू माझ्याकडून स्वयंपाक तर करून घेते ना. ती परशी धुणं धुते, कपडे चहा मध्ये, म्हणजे स्वयंपाक हे करता? स्वयंपाक तिला समोर राहिला म्हणजे आम्हाला करायला अजून सांगन ना. गप्प बसा. सांगा भाऊजी. मारलं तिने. ती येऊ राहिली, तिला वाचव, मला वाचवत येते ती. इकडं कशाला? घरी, आमच्या घरी आली ती बघ. आयो लाकड घेऊन आली. नाही मी काय करतो? वैन, तुला माहिती काय? माझं आयुष्य खराब केलं.
आयुष्य खराब. चहा येत नाही याला, भांडे धुता येत नाही, झाडू पोछा येत नाही याला, काहीच येत नाही. येऊ तुम्हाला माहिती का बहिणी, त्या दिवशी तुम्ही बोलले एकट्यामध्ये जाऊन बोला, तेव्हा मला बोलतो मी सर्व स्वयंपाक वगैरे सर्व करणार. असा बोलला होता हा? हा, मी भांडे पण लई भारी धुतो, असं 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 धुवून घेतो म्हणे. भाऊजी मग तुम्ही जे दिलेलं वचन पाळायचं ना, असं काय करता हो? अहो धुतो ना मी, भांडे धुतो, फरशी पुसून घेतो. वहिनी भांड्याला पूर्ण घाण लागेल राहतो, परत मला धुवायला लागतो. किचन वर स्वयंपाक सांगितलं ना वहिनी, पूर्ण राडा करून ठेवतात, मला पूर्ण आवरावं लागतं. आता आयुष्याचं वाटलं. बरं मी काय म्हणते, तुमचं इथं ना भांडणं नको आहेत. ओ भाऊजी तुम्ही जाऊन सर्व करत जावा, किचनवरची भांडी घासत जावा, साफसफाई करत जावा. ते सांगाल ते दोघं मिळून करा आणि दोघं मिळून खावा. मारलं कसं आहे आणि तू मारू नको आता. वहिनी मी काय करू, तुम्हाला माहिती ना मला जेवण किती आवडतं. याला पुन्हा बिघडवून टाकतं, मग मी मारणार नाही तर काय करणार वहिनी. मी काय सांगितलं होतं, तुमचं चांगलं होतं तोपर्यंत तुम्ही आमच्याकडे नाही आले, आणि आता तुमचे भांडण झाले का तुम्ही दांडकी घेऊन आमच्या घरापर्यंत. वहिनी चांगलं करण्यासाठी पण तुमच्याच कडे आले होते, आता वाईट झालं म्हणून तुमच्याकडे आलं. सांगतानाच सांगितलं होतं, जेव्हा वाईट होईल तेव्हा आमच्या दारात यायचं नाही. तुम्ही तिकडे रस्त्याला भांडणं करायचं, इकडे कशाला यायचं काय मग? अरे बघ ना मी बोलले होते तुम्हाला इकडे यायचं. तू शांत बस, आमची शांत बस. तुम्ही ह्यांना कसं काय घरात घेतलं हा? अगं तोच पळत पळत आला, मी काय बोलू आता. भाऊजी तुम्ही आता निघा हळूहळू. तिला माझं मला बाहेर गेल्यावर मग काय करता? वाचवा ना तिला, तिच्यापासून मला वाचवा. तिला मारीन कुत्र्याने मारते, ती घरात लय अरे मारते. पण लग्नाच्या अगोदर येतो एकदम म्हणे आम्ही सोबत राहू, आमचं कधीच काय होणार नाही. आणि आता भ्रम होत ते भ्रम. बरं होतं, आता डोक्यावरची सांग मला. पट्टी आटली माझी म्हणून मारती ती मला. मी मारते? नाही खोटं बोलताय, मी मारत नाही कधीच नाही. मग तुमचं लय प्रेम आहे, तिकडे मला घालायचं. दिसतंच आहे तुम्ही मार- मी तुम्हाला मारते? कधी मारलं मी? तू लांब पे, मला भीती वाटायला लागली. कधी मारलं मी? अरे बेड मोडतोय आमचा, उठा तुम्ही जावा. शांत तुम्ही घरी चला, घरी बघते तुम्हाला आता. मला जायचं इकडे नुसतं नाटक करायला माझ्याबद्दल वाईट बोलताय? अगं मी थोडी ना- अरे साडी खराब झाली ना, साडी खराब केली वहिनी तुमची, मारा. मूर्ख कुठली साडी खराब झाली ना. वहिनी. तुम्ही जावा बरं आमच्या घरातून, आम्हाला लग्नाला जायचं एकतर. सर्व मूड खराब झाला. चला निघा, जावा तुम्ही. चला चला. हे काय हो उठता बसता, बघा बरं लग्नाला जायचं होतं त्यांचं काय हो असतं. तुम्ही कशाला घेऊन बसले होत्या घरात? अरे मी काय बोलत, तेच आला पळत पळत माझ्याकडे. पळत पळत आले. चला आवरा. ते जाऊ द्या, मी कशी दिसते? याची थोडी तारीफ केली ना ते थोडं वाचव. अरे हा तूच तर खूप भारी दिसती आज. अरे वा वा क्या बात आहे. अरे वा सोन्याची पोत घातली वा वा, मला तर बस 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 कर. भांडी पडलेत किचन मध्ये, आता मळून घ्या, भेंडीची भाजी करा, आपल्याला जायचंय, डब्बा न्यायचंय जाताना बस मध्ये. जी मालिक जी मालिक. जी मालिक हा बायको. बायको बायको हा चला. खूप श्रेष्ठ शब्द आहे हा. ऐका, ती कशी 4 चौघात मारत आणले होते ना, तसं हा. मी मारत नाही. मी फक्त तुम्हाला संध्याकाळी कोपऱ्यात घालून मारते, बरोबर ना? खोबऱ्यात मग? आता काही आणू नको. ते दांड बघितलं होतं किती मोठं होतं, एवढं मोठं होतं त्याच्या हातात दांड. आता दांडकच घेते उद्याचं. निघा मग. ते मला पण घाबरलो मी. नको, तू जशी आहे तशीच बरी. हाताने मारते, हातानेच मार खायली, काही नको भाऊ ते.